सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी फलटण दौऱ्यावर आले होते। या प्रसंगी मंगळवार पेठ फलटण येथे माजी नगरसेवक दत्ता हिवळे व प्रबुद्ध विद्या भवन शाळेला भगवंत खुबा यांनी भेट दिली। या प्रसंगी त्यांच्या समवेत भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, रणजित सिंह भोसले, बजरंग गावडे, अमोल सस्ते, रमेश पवार, रियाजी इनामदार, आरपीआयचे विजय येवले उपस्थित होते। सुरुवातीस माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांचे स्वागत दत्ता हिवळे सर यांनी केले। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये माजी नगरसेवक सचिन हिवळे यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मंगळवार पेठ फलटण येथे केलेले विकास कामे व प्रबुद्ध विद्या भवन शाळेबद्दल माहिती दिली। यावेळी माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा व भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी दत्ता हिवळे यांनी आभार मानले। फलटणची मंगळवार पेठमध्ये येणाऱ्या आगामी चुनावची भेट घेण्याकरता या प्रवासमध्ये उपस्थित जिल्हा अध्यक्ष आदरणीय धैर्यशील कदमजी, मंच पर उपस्थित सभी मान्यवर आणि ह्या मंगळवार पेठेतले सर्व वरिष्ठ सामाजिक कार्यकर्तेगण, नेतेगण आणि पत्रकार मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या देशाला संविधान दिले। जे संविधान दिले त्या संविधान विश्वमध्ये सर्वात उत्कृष्ट संविधान जर कुठल्या देशाचे असेल तर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेले भारत संविधान आहे। स्वातंत्र्य झाल्यानंतर ह्या देशाचं नेतृत्व काँग्रेस 56 वर्ष हा देशामध्ये राज केला आणि सुरुवातीचा 40 वर्षापेक्षा जास्त लगातार काँग्रेस पक्षानंच नेतृत्व दिले। खरं तर काँग्रेस स्वातंत्र्य झाल्यानंतर फक्त त्यांचं सरकार नारा देवावं, विशेष करून दीन दलितांचा बद्दल नारा देवावा, गोरगरिबांचा बद्दल नारा देवावा, फक्त नारा देऊन दिशाभूल करून चुनावमध्ये मत घेऊन सत्तेत यायचं एकमात्र त्यांचा उद्देश होता। स्वातंत्र्यपूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यावं, स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये पण त्यांचं योगदान आपण विसरू शकत नाहीये। स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूच्या सरकारामध्ये मंत्रिमंडळात होते। मंत्रिमंडळात त्यांच्या सोबत काँग्रेस पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनापर्यंत कसे त्याने व्यवहार केले, व्यवहार म्हणण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबत दुर्व्यवहार केले। जेव्हा त्यांनी इलेक्शनला थांबत होते तर त्यांच्या विरोधात काम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पाडवायचं काम चुनावमध्ये स्वतः काँग्रेस पक्षाने केलं। बराच वेळेस त्यांना जे दुःख झाले होते त्या प्रकट
स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुस्तकामध्ये जीवन चरित्रमध्ये काँग्रेस एक असा एक दुष्ट पक्ष आहे, पार्टी आहे, ते संपवल्या पाहिजे होतं. अनेक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने व्यक्त केला होता. पण देशामध्ये गरिबी आणि गरिबीचं कुठलंही जात धर्म असो, फार मजबुरीनं जीवन करावं लागतं. त्याकरता दलित समाज, गरीब समाज काँग्रेसला एकमुष्ट विश्वास केला, पण विश्वासाप्रमाणे ते समाजाला काँग्रेसने न्याय दिला नाहीये. हे इतिहास सांगतो, मी सांगत नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा नेता म्हणून मी सांगत नाही. बऱ्याच वेळेस त्यांना अपमान केले, चुनावामध्ये पराभव केले, पण भारतीय जनता पार्टी नरेंद्रभाई मोदीजी देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर पंचतीर्थस्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मस्थळ मध्य प्रदेशचे माऊ, दीक्षास्थळ नागपूर, इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना राहिलेला घर, दिल्लीत आंबेडकर संविधान आपलं भवन आणि चैतन्य भूमी मुंबई. जर एवढे प्रेम असतील बाबासाहेबांचं वर आणि दलित समाजांचं वर, तर काँग्रेस देशाच्या नेतृत्व 56 सालमध्ये करू शकत होतं, पण कधीच केलं नाहीये. आणि दलित समाजाला फक्त वोट बँक म्हणून वापर केलेले आहेत. आम्ही सत्तामध्ये आल्याबरोबर 2 वर्षाच्या आत या पंच पुण्यक्षेत्र आपण केलेलं हे तुमच्या समोरच आहे. पण भारतात राजकीय परिस्थिती, भारतीय जनता पार्टी CAA आणलं, ज्या पाकिस्तानामध्ये, ज्या बांगलादेशमध्ये, ज्या अफगाणिस्तानामध्ये गैर मुसलमान, दलित हो, सिख हो, जैन हो, हिंदू हो, बौद्ध हो, ज्या राष्ट्रामध्ये त्यांचं सुरक्षा नाही, स्वातंत्र्य पूर्वमध्ये पाकिस्तानमध्ये गैर मुसलमानाची संख्या जवळपास 24% होतं. आज गैर मुसलमानाची संख्या तिथे 1% आलं. एक तर हत्या केल्या असेल, नाहीतर धर्म परिवर्तन केलं असेल. पण त्याकरता त्या देशामध्ये गैर मुसलमानाला त्रास होत असेल किंवा त्यांना असुरक्षित महसूस होत असेल, तर भारतामध्ये येऊन इथलं सिटिझनशिप घेण्याकरता कानून दिले, तर हे फक्त गैर मुसलमानासाठी दिलेले आहेत. तर असेच भारतामध्ये पण काँग्रेस आणि त्यांचा मित्रपक्ष संविधान बदलते. मी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाला मी ह्या व्यासपीठावरून विचारू इच्छितो, काँग्रेस ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन, अमेंडमेंट जवळपास 90 टाइम्स केलेले आहेत, 90 वेळाच केलेले. गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी एकही वेळा ह्याच्यामध्ये अमेंडमेंट केले नाही. आता काल परवा आठवड्यात अमेरिकेत जाऊन राहुल गांधी सांगतो की भारतात जोपर्यंत आरक्षण राहतो तोपर्यंत देशाचे उज्ज्वल भविष्य नाही. सगळं प्रबुद्ध दलित बंधू आहोत,
ह्या विषयावरती सत्यासत्याचे आलोचना व्हायला पाहिजे. ह्याचा अर्थ ह्या देशाला आरक्षण कोणाला दिलं जाईल, रिझर्वेशन दीनदलितांना, कशासाठी, बरोबरी आणण्यासाठी. जोपर्यंत देशामध्ये सर्व जाती धर्म पंथ वर्ग समान होऊ शकत नाहीये, तोपर्यंत अति आवश्यक आरक्षणची जरुरी आहे. आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी 5 वर्षापूर्वी जेव्हा दुसऱ्या वेळेस पंतप्रधानची नियुक्ती झाली, त्यावेळेस आजपर्यंत इतिहासामध्ये कुठलाही पंतप्रधान संविधानाला नतमस्तक केलेलं उदाहरण नाही. सेंट्रल हॉलमध्ये जे हॉलमध्ये बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीने संविधान लिहिले होते, त्या हॉलमध्ये सेंट्रल हॉलमधून संविधानाला नतमस्तक करून माझा जोपर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये आणि ह्या पदावर असतो, तोपर्यंत माझा सरकारची धर्मग्रंथ केवळ और केवळ हे संविधान आहे. कुठलाही मुख्यमंत्री असो या प्रधानमंत्री असो कधीच हे इतिहासामध्ये केलं नाही. चुनाव आलं तर काँग्रेसचा नारा, भारतीय जनता पार्टी संविधान बदलते, आरक्षण काढते. बाबा तुम्ही काढणार आहोत, तुम्ही बदलणार आहोत. जर तुम्ही दीन दलितांच्यावर अगर तेवढं प्रेम असेल तर जम्मू काश्मीरमध्ये 370 लागू होती, तिथलं दीन दलितांना आरक्षण तिथं मिळू शकत नव्हतं. आता भारतीय जनता पार्टी 370 काढल्यानंतर तिथले दलित बंधूंना आज आरक्षण मिळू लागले. जर आजपर्यंत तुम्ही का ते तिथं काढले नाहीये, उलट तुम्ही आज बी तुमचं चुनावच्या मॅनिफेस्टोमध्ये 370 लागू करतो म्हटलं, ह्याचा अर्थ जम्मू काश्मीरमध्ये असलेले दलित बंधूंचा ह्या आरक्षणा माध्यमातून वंचित करायचा तुमचा प्रयत्न चालू आहे. आणि चुनावचा पूर्व सारखा चुनावच्या सभेमध्ये राहुल गांधी संविधानचं पुस्तक घेऊन मी संरक्षण करतो. संविधानाचं संरक्षण करायचे असेल तर तुम्ही 1977 मध्ये 75 मध्ये इमर्जन्सी लागू करत नसते तुम्ही. जर संविधानाचं रक्षण करायचे रखवाला असते तर देशामध्ये जवळपास 96 वेळ राज्य सरकारला 356 आर्टिकल लावून तुम्ही बरखास्त केले. गरिबीचे नारे दिले, पण तुमच्या कार्यकाळात गरिबी हटले नाही. फक्त 10 वर्ष मोदी साहेबांच्या कार्यकाळात 25 कोटी गरिबांचा रेखाखाली असलेले गरीब वर उचललेले काम जर कोणी केले असेल तर भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी सरकारने केले. त्याकरता बंधूंनो बरेच विषय आहे. माझं एकच विनंती आहे, जेव्हा आर्टिकल 370 राज्यसभा पास होत होतं, तेव्हा 2 जम्मू काश्मीरचे अल्पसंख्याक राज्यसभा सदस्य अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर संविधान असं फाडले त्यांनी. पण दुःखाची गोष्ट आहे, देशामध्ये त्याचा चर्चा कुठेच झाला नाही, कुठेच झाला नाहीये. पण मी दलित बंधूला विनंती करतो, विशेष करून प्रबुद्ध आणि समाजाचे नेतृत्व करणारे दलित बंधू,
बराच विषय भारतीय जनता पार्टीच्या अगेन्स्ट मध्ये नॅरेटिव्ह काँग्रेस पार्टी भी करत आहे आणि त्याला दलित समाज सहज प्रमाणानं त्याला मानतो. तर खरं विषय वस्तुस्थिती आणि सत्यासत्यते चर्चा व्हावं हे माझं विनंती करून आज तुम्ही सहज भेटामध्ये तुम्ही एवढं प्रेम दिला आणि स्वागत आणि सन्मान केले. सर्वांना मी मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद देऊन माझं 2 गोष्ट संपवितो. जय भीम, जय भारत.